ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। टाकवडे गावतळ्याच्या सुशोभीकरणाला गती येणार 50% निधी जिल्हा परिषदकडे वर्ग। आमदार सतेज पाटील यांचे मानले आभार। टाकवडे येथील गावतळे सुशोभीकरण करण्याकामी राज्य सरोवर संवर्धन या महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनेमधून तब्बल 1,30,00,000 इतक्या रकमेचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी पहिला 50% हप्ता हा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे। तलावाभोवती संरक्षक भिंत बांधणे, पादचारी मार्ग, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र, बाग बगीचा, बैठक व्यवस्था करणे आदी कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत शासनास सादर केला होता। या कामी माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विशेष सहकार्य केलं। त्याबद्दल आज टाकवडे ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले। सदर निधी मिळवून देण्याकामी शिरोळ तालुका काँग्रेस नेते गणपतराव पाटील व शिरोळ तालुका माजी सभापती अर्चना अमोल चौगुले यांनी प्रयत्न केले। या प्रसंगी करवीर महाविकास आघाडीचे प्रमुख अमोल चौगुले, माजी सभापती अर्चना चौगुले, लोकनियुक्त सरपंच सविता चौगुले, उपसरपंच अर्शद मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य बाळासो कदम, लक्ष्मण कांबळे, किरण गुरव, अमोल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील, रेखा शिंदे, सुप्रिया हरणे, जकिया शेख, सुष्मिता वडर व मनोज चौगुले उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण, टाकवडे। मी अमोल चौगुले, पॅनल प्रमुख करवीर महाविकास आघाडी टाकवडे। आपल्या ग्रामपंचायतच्या मालकीचे गावतळ्याचे सुशोभीकरण करता जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे पर्यावरण विभाग मुंबई यांच्याकडून 1,29,00,000 इतका निधी मंजूर झालेला असून त्यापैकी 50% रक्कम म्हणजे साधारण 65 लाख रुपये आपल्या खात्यावर जिल्हा परिषदेत जमा झालेले आहे। सदरच्या कामाची टेंडरची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे आणि सदरचे काम लवकरात लवकर चालू करण्यात येणार आहे। याबद्दल आम्हाला ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आणि ज्यांनी आमच्या नेतेमंडळी सहकार्य केले त्या सगळ्यांचा आभार मानण्याकरता आम्ही आता बाईट देत आहोत। तर या कामी आम्हाला माननीय आमदार सतेज बंटी पाटील साहेब, आदरणीय गणपतराव दादा, माजी सभापती अर्चना चौगुले यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। त्यांनी हा निधी मिळवून आणण्यात आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच सविता चौगुले, उपसरपंच अर्शद मुल्ला यांनी सर्व सदस्यांच्या एकमतानं चांगल्या पद्धतीने सहकार्य करून हा निधी मिळवण्याला आपल्याला मोलाचं योगदान दिलेलं आहे। या निधी प्राप्त करण्यासाठी सर्वपक्षीय नेते जे ज्ञात अज्ञात मंडळी आहेत त्यांची नावे आम्ही घेऊ शकत नाही, पण त्यांनी आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे आणि नियोजनबद्धरित्या मदत करून आमच्या या विकास कामाला हातभार लावलेला आहे। हा निधी मिळवून देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, पाणीपुरवठा विभाग असू देत, प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय असू देत, पर्यावरण विभागाचे मुंबईमधील अधिकारी असू देत, यांचंही आम्हाला योगाचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे। तर हा निधी प्राप्त करण्यासाठी आम्ही 21 डिसेंबर 2023 पासून साधारण आम्ही हा निधी प्राप्त करण्यासाठी झगडतोय आणि साधारण 1.5 ते 2 वर्षाच्या आपल्या प्रयत्नानंतर हा निधी आम्हाला प्राप्त झालेला आहे। या निधीचा वापर केल्यानंतर गावतळाचं जे वैभव पुन्हा एकदा त्याला प्राप्त होणार असून गावाच्या सौंदर्यामध्ये मोलाची भर पडणार आहे। हा निधी प्राप्त करताना आम्हाला उभाटा गटाचे आणि आमचे तंटामध अध्यक्ष प्रभाकर निर्मळ सुरेश, सुखदेव जानवडे, मोहन जानवडे या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि एकमतानं आमचे कारभार योग्यरीत्या गावच्या विकासासाठी चालू आहे। या निधीच्यासाठी जो महत्त्वाचा DPR म्हणजे जो आराखडा तयार करायचा आहे, यासाठी आम्हाला उपसरपंच अर्शद मुल्ला यांचे बंधू जावेद मुल्ला साहेब यांनी बहुमोल सहकार्य केलं आहे आणि त्यांच्याकरवी आम्हाला मिळालेले जे इंजिनियर होते शुभम शिंदे हुपरीचे, त्यांनी हा मोफत आम्हाला DPR तयार करून दिलेला आहे। त्यामुळे त्यांचंही आम्ही या ठिकाणी या बैठकीद्वारे सहकार्याबद्दल धन्यवाद मानतो। सर्व ज्ञात अज्ञात मंडळी, टाकवडे ग्रामस्थ या सगळ्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा निधी योग्यरित्या खर्च करून चांगल्या पद्धतीनं आम्ही गावच्या विकासाला हातभार लावू अशी पुन्हा एकदा ग्वाही देतो।